यावेळेला प्रयत्न आपण एक शास्त्र भाग वाचणार आहोत आणि नवीन करारामध्ये आपण सर्वजण काढूया. पावलाचे करंथीकरास दुसरे पत्र याचा पहिला अध्याय. पावलाचे करंथीकरास दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि 8 वचनापासून 11 वचनापर्यंत प्रयत्न आपण वाचत आहोत. पावलाचे करंथीकरास दुसरे पत्र त्याचा पहिला अध्याय आणि वचन 8 पासून 11 पर्यंत प्रयत्न मी आपल्यासाठी वाचत आहे. माझा विश्वास आहे तुम्ही सर्वजण आपलं पवित्र शास्त्र घेऊन बसलेले आहात. ज्या प्रकारे प्रयत्न आपण एकाग्रतेने एका चित्ताने आपल्या मंदिरामध्ये आपण येऊन प्रार्थनेसाठी बसत होतो, भक्तीसाठी बसत होतो, त्याच प्रकारे आपल्या घरामध्ये देखील प्रयत्न तुम्ही राहा. जर कोणी कुठल्या प्रकारे प्रयत्न जर कामकाज करत असेल आणि भक्ती ऐकत असेल तर असं करू नका. मी विनंती करत आहे, एका जागेवर बसून प्रयत्न तुम्ही सर्वजण खरोखर परमेश्वराचं वचन यावेळेला ऐकावं. पावलाचे करंथीकरास दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि 8वं वचन म्हणत आहे की, बंधुजनो, आशियात आम्हावर आलेल्या संकटाविषयी तुम्हाला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही. ते असे की आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशय दडपले गेलो, इतके की आम्ही जगतो की मरतो असे आम्हाला झाले. फार तर काय आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हाला सांगत होते. आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना सजीव करणाऱ्या देवावर भरवसा ठेवावा म्हणून हे झाले. त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राणसंकटातून सोडविले, तो आता सोडवित आहे आणि तो आम्हाला यापुढेही सोडवील अशी त्याचविषयी आमची आशा आहे. तुम्हीही आम्हासाठी प्रार्थना करून आम्हाला सहाय्य करावे, असे जे कृपादान पुष्कळ जणांच्या योगे आम्हाला मिळाले त्याबद्दल आमच्या वतीने पुष्कळ जणांनी उपकार स्तुती करावी. परमेश्वर वाचलेली वचने प्रयत्न आपल्यासाठी आशीर्वादित करो. मागील प्रयत्न 2 आठवड्यापूर्वी आपण हा विषय सुरू केला होता की देव दुःखाला आपल्या जीवनामध्ये का येऊ देतो, संकटांना आपल्या जीवनामध्ये का येऊ देतो. आणि त्यावरती प्रयत्न आपण मनन करत असताना मागील 2 आठवड्यापूर्वी आपण पाहिलं होतं की देव दुःखांना आणि संकटांना आपल्या जीवनामध्ये यासाठी देत असतो. त्यातला पहिला मुद्दा आपण बघितला होता, तो म्हणजे आपल्याला तो सतर्क करतो, आपल्याला तो वॉर्निंग देतो, आपल्याला तो अलर्ट करतो, तो चेतावणी देतो प्रयत्न. आणि त्यामध्ये प्रयत्न आपण बघितलं की 3 मुद्दे आपण बघितले होते त्यामध्ये, की तो आपल्याला अलर्ट काय करत आहे की देवाने जी सृष्टी निर्माण केलेली आहे त्यामध्ये कुठेतरी दोष झालेला आहे. त्यामधला दुसरा मुद्दा आपण बघितला होता की अलर्टमध्ये किंवा चेतावणीमध्ये की देव आपल्या जीवनामध्ये दुःख का देत आहे, तर कुठंतरी या जीवनामध्ये मनुष्य काहीतरी चुकलेला आहे. त्याची जी निर्मिती आहे, सृष्टीमध्ये पण दोष आहे आणि त्याच्या निर्मितीमध्ये सुद्धा आता दोष दिसायला लागलेला आहे. तो दोष त्याने केलेला नव्हता किंवा त्याच्या कृतीमध्ये काहीतरी दोष होता असं नाही, पण त्या व्यक्तीने किंवा त्या मनुष्याने किंवा स्त्री पुरुषाने परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध कुठंतरी तो वागलेला आहे, म्हणून तो त्याच्या निर्मितीमध्ये दोष आपण बघितला. आणि तिसरा मुद्दा त्यामध्ये आपण बघितला होता की काहीतरी माझ्यामध्ये दोष आहे आणि म्हणून देव मला सतर्क करत आहे किंवा मला चेतावणी देत आहे, मला अलर्ट तो करत आहे. देव आपल्या जीवनामध्ये दुःख किंवा संकट का देत आहे, तर पहिला मुद्दा आपण बघितला की काहीतरी प्रयत्न तो आपल्याला चेतावणी किंवा सतर्कतेचा इशारा देतो. आज आपण दुसरा मुद्दा त्यामधला बघत आहोत की देव आपल्या जीवनामध्ये दुःख किंवा संकट का येऊ देतो, तर प्रयत्न तो आपल्याला दिशादर्शक म्हणून प्रयत्न सांगत असतो, एक दिशा आपल्याला दाखवत असतो आणि त्या दिशेकडे प्रयत्न आपलं लक्ष लावण्यासाठी तो सांगत असतो.
म्हणजे आपल्या जीवनामध्ये दुःख किंवा त्रास परमेश्वर यासाठी देतो की आपलं लक्ष दुसरीकडे लागलेलं आहे. जिथं आपलं लक्ष लागायला पाहिजे किंवा जिथं आपण प्रियांनो ज्या दिशेला आपण जायला पाहिजे ती दिशा सोडून आपण दुसऱ्याच दिशेकडे वळलेलो आहोत आणि म्हणून दुःख आणि संकट, त्रास आपल्या जीवनामध्ये येतात. आजपर्यंत प्रियांनो कदाचित या शताब्दीमध्ये आपण आत्तापर्यंत पाहिलं असं की कदाचित आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये एखाद्या कुटुंबामध्ये आजार आहे, त्रास आहे, दुःख आहे आणि मग कदाचित आपण म्हणत असू की होय, देव त्यांच्याशी काहीतरी बोलत आहे, त्यांनी प्रार्थना करावी, त्यांनी पश्चाताप करावा, देवाकडे कबूल करावं. पण आता परिस्थिती प्रियांनो मागील ह्या 2 वर्षापासून आपण बघत आहोत की संपूर्ण जगावरती हे दुःख, त्रास आणि संकट प्रियांनो भयंकर रीतीने आलेले आहेत की जे मागील शताब्दीमध्ये प्रियांनो आपण कधीच त्याचा अनुभव घेतला नसेल. याचा अर्थ पण काय होतो की जगामध्ये जर हे सर्व प्रकारचं दुःख, संकट आणि त्रास ही महामारी आहे, याचा अर्थ देव सर्व जगाचं आता लक्ष एका दिशेकडे करण्यासाठी तो म्हणत आहे. आपल्या सगळ्या लोकांचं लक्ष दुसरीकडे लागलं होतं आणि त्या जिवंत देवाला कदाचित प्रियांनो आपण विसरलो होतो. त्या जिवंत देवाच्या योजनेला आपण प्रियांनो नाकारलेला आहे. त्या जिवंत देवाने जे आशीर्वाद देत आहे ते सहजरित्याने आपण प्रियांनो घेत आहोत आणि म्हणून आता परमेश्वराने आशीर्वाद नाही, ती मोकळीकता नाही, परंतु प्रियांनो कुठल्या तरी प्रकारे तो आपलं स्वतःकडे लक्ष केंद्रित करायचं म्हणून सर्व जगावरती त्याने आता हे संकट आणलेलं आहे की त्या संकटामधून, त्या त्रासामधून, या महामारीमधून लोकांनी कुठंतरी त्या दिशेकडे बघावं की जिकडे तो आहे किंवा त्या योजनेकडे त्यांनी बघावं की जी त्याने त्याच्या पवित्र शास्त्रामध्ये, बायबलमध्ये प्रियांनो ती लिहून ठेवलेली आहे. ज्यावेळेला मनुष्य देवापासून दूर जातो निश्चितच त्याच्या जीवनामध्ये प्रियांनो त्याला त्रासांना, दुःखांना, संकटांना आणि कधीकधी आजारांना सुद्धा प्रियांनो सामोरं जावं लागत आहे. ज्यावेळेला प्रियांनो अशी गोष्ट घडते त्यावेळेला मनुष्य दोष देतो दुसऱ्यांवर, दोष देतो प्रियांनो इतर परिस्थितीवरती. परंतु परिस्थितीला दोष न देता, इतरांना दोष न देता स्वतः मी कुठंतरी दोषी आहे हे पाहणं देखील प्रियांनो महत्त्वाचं आहे. म्हणजे दुःख, संकट जर आली तर ताबडतोब प्रियांनो आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपलं कुठंतरी चुकत आहे किंवा आपल्याला परमेश्वर काहीतरी बोलत आहे, सांगत आहे किंवा ती दिशा तो दाखवत आहे. आणि म्हणून त्या संधीचा उपयोग, त्या परिस्थितीचा उपयोग, त्या महामारीचा उपयोग आपण अशा रीतीने आता करून घ्यायचा आहे की होय देवा, मी तुझ्या समोर आहे, माझ्याशी बोल, मला तू माझी दिशा किंवा माझा तू दिशादर्शक हो. ज्या प्रकारे प्रियांनो आपण लोहचुंबकाची दिशा निश्चित आपल्याला माहीत आहे. कुठल्या प्रकारचं लोहचुंबक किंवा प्रियांनो ज्याला आपण म्हणतो कंपास की ज्याच्यामध्ये उत्तर दक्षिण दिसत असतं, तर प्रियांनो ते लोहचुंबकाचं किंवा ते होकायंत्र ज्याला म्हणतात मराठीमध्ये, ते विमानांमध्ये म्हणा किंवा ते समुद्रावरील जहाजांमध्ये सुद्धा प्रियांनो वापरलं जातं की जिथे सर्वत्र जर बघितलं समुद्रामध्ये तर पाणीच पाणी दिसतं, कुठं जमीन दिसत नाही. मग नक्की उत्तर दिशा, दक्षिण दिशा, पूर्व पश्चिम कशी समजायची, तर ते होकायंत्र प्रियांनो दाखवत असतं की ज्याच्यावरती उत्तर नेहमी दाखवत असतो, उत्तर दिशा नेहमी दाखवली जात असते. अगदी त्याच रीतीने ज्यावेळेला मनुष्याच्या जीवनामध्ये प्रियांनो दुःख येतात, त्रास येतात, अडचणी येतात, आजारपण येतं, तर प्रियांनो ज्या प्रकारे आपण होकायंत्राकडे बघत असतो, त्या कंपासकडे बघत असतो की नक्की दिशा कोणत्या आपण चाललेलो आहोत, आपली दिशा चुकलेलं तर नाही ना, तर प्रियांनो ते पाहणं फार गरजेचं असतं. त्याच रीतीने आत्मपरीक्षण करणं देखील गरजेचं असतं. आणि म्हणून मग ते प्रियांनो कौटुंबिक जीवनामध्ये दुःख असेल किंवा ते वैयक्तिक जीवनामध्ये दुःख असेल किंवा अडचणी असतील, समस्या असतील, तर त्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणेच प्रियांनो
आपल्या जीवनाला आपण दिशा द्यायला पाहिजे. त्या होकायंत्रामुळे प्रियानो जहाजाला दिशा बरोबर माहीत असते की कोणत्या दिशेला मला जायचं आहे. जर इकडे उत्तर आहे आणि मला जर पूर्वेला जायचं आहे तर पूर्वेच्या दिशेला वाटचाल मी बरोबर करत आहे का, किंवा पश्चिमेला मला जायचं आहे किंवा दक्षिणेला जायचं आहे. म्हणून त्या कॅप्टनला किंवा त्या चालकाला, जहाजाचा जो कॅप्टन आहे त्याला सारखं त्यावरती लक्ष देणं फार गरजेचं असतं. काही लोक प्रियांनो त्या दिशेला धुडकावून टाकतात आणि मग जीवन सर्वत्र प्रियांनो भटकलं जातं. 1-2 उदाहरणं प्रियांनो मी तुम्हाला सांगत आहे, आणि त्यापैकी एक म्हणजे एक चांगला विश्वासणारा व्यक्ती होता की ज्याला लहानपणापासून देवाचं वचन आणि प्रार्थना आणि चर्चमध्ये जाणं हे सर्व काही प्रियांनो चांगल्या रीतीने माहीत होतं. त्याला त्याचं तारणसुद्धा झालं होतं. तो चांगल्या रीतीने त्याचं जीवन जगते होता. देव त्याला आशीर्वाद देखील देत होता. पण अचानक रीतीने त्याच्या घरामध्ये त्याची लहान बहीण असते, ती आजारी पडते. आणि मग तो परमेश्वराकडे प्रार्थना करायला लागतो की माझ्या बहिणीला प्रभू तू बरं कर. 5 वर्ष जातात आणि त्याची बहीण मरण पावते त्या आजारामध्येच. बहीण जेव्हा मरण पावते त्यावेळेला त्या तरुणाला खूप दुःख होतं आणि तो म्हणतो, देव असं कसं करू शकतो, देवाने असं का केलं, देवाने असं करायला नको होतं. आणि मग हळूवार रीतीने जो प्रभूमध्ये लहानपणापासून वाढलेला व्यक्ती होता, ज्याचं तारणसुद्धा झालं होतं, तो हळूवार रीतीने परमेश्वरापासून तो दूर जायला लागतो, विश्वासापासून प्रियांनो तो भटकायला लागतो. आणि एक असा दिवस येतो की तो म्हणतो, बरं झालं की माझ्यामधून आता विश्वास निघून गेला, मी आता खूप आनंदाने आणि चांगलं जीवन जगू शकतो. दुःखद घटना घडली, बहिणीचा मृत्यू झाला, देवापासून तो दूर गेला. पण दुसरी एक गोष्ट प्रियांनो मी तुम्हाला सांगत आहे, आणि ती म्हणजे एका विश्वासणाऱ्या स्त्रीच्या जीवनामध्ये एक असा काही अपघात होतो, आणि तो अपघात झाल्यानंतर तिचं शरीर जे आहे तिला लखवा मारल्यासारखं होतं, आणि शरीराचं खालचा जो भाग आहे तिला कुठल्याही प्रकारे काहीच करता येत नाही. तिला तिचे हात आणि पाय काही हलवता येत नाही. कोणीतरी मदत केल्याशिवाय तिला तिचं जीवन जगता येत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये ती परमेश्वराकडे प्रार्थना करत होती आणि देवाला ती प्रश्न विचारत होती, देवा तू असं का केलं. जवळपास 3 वर्ष ती देवाबरोबर वाद घातल्यासारखी प्रार्थना करत होती. पण एक दिवशी अचानक रीतीने तिची मैत्रीण आली आणि तिने सांगितलं की जगामध्ये तू एकटीच अशी नाही आहेस की जिला ह्या त्रासामधून जावं लागत आहे, परंतु तू थोडासा विचार केलास तर तुझी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसारच एकदा प्रभू येशू ख्रिस्ताला देखील वधस्तंभावरती अर्धांगवायू झाल्यासारख्या परिस्थितीमध्ये खिळून टाकण्यात आलं होतं. जशी तू तुझा हात हलवू शकत नाही, तुझा पाय हलवू शकत नाही, तसं प्रभू येशू ख्रिस्ताला देखील वधस्तंभावरती हातामध्ये खिळे मारले, पायामध्ये खिळे मारले, आणि त्याला देखील काही हलता येत नव्हतं. ज्यावेळेला तिने ते ऐकलं त्यावेळेला तिला ते समजायला लागलं की माझ्यासारखी परिस्थिती माझ्या देवाने सुद्धा अनुभवलेली आहे. वधस्तंभावर देखील असताना तो त्याचे हात हलवू शकत नव्हता किंवा पाय त्याच्या हलवू शकत नव्हता. जसं एखादा लखवा मारलेला मनुष्य असतो तशाच रीतीने त्याला ते त्याहीपेक्षा जास्त खरं तर दुःख त्याला सहन करावं लागलेलं आहे. आणि ही जी स्त्री आहे ती तिचं स्वतःचं दुःख विसरून ती येशू ख्रिस्ताकडे आता लक्ष केंद्रित करायला लागली, आणि तो विचार ती करायला लागली की माझ्यापेक्षा जास्त दुःख तर खरं त्याने भोगलेलं आहे, आणि म्हणून तिने स्वतःच्या जीवनामधलं दुःख हे आता अगदी कमी प्रमाणाचं आहे, किंवा माझ्यापेक्षा जास्त दुःख त्याने सहन केलेलं आहे, किंवा ज्या वेदना मी भोगत आहे त्याहीपेक्षा जास्त वेदना त्याने सहन केलेल्या आहेत, तर मग मी माझ्या दुःखाला का घेऊन बसलेले आहे. असं म्हटल्यानंतर प्रियांनो तिची विचारसरणी, तिचा दृष्टिकोन हा बदलून गेला, आणि मग तिला समजलं की होय, कदाचित परमेश्वराने मला या परिस्थितीमध्ये
पुढच्या जीवनामध्ये आणखीन तो काहीतरी माझ्यामधून वेगळं करणार आहे, म्हणून मला कदाचित या परिस्थितीमध्ये त्याने आणून ठेवलं. आणि कालांतराने प्रियानो तिच्याद्वारे एक चांगली सेवा परमेश्वराने प्रियानो आहे त्या परिस्थितीमधून तिच्या जीवनाची कहाणी तिने लिहून लोकांना सांगून साक्ष देऊन कितीतरी लोकांचं प्रियानो तारण परमेश्वराने करून घेतलं. जर ती त्या परिस्थितीमध्ये तिचा अपघात झाला नसता, तिला अर्धांगवायूसारखा झटका आला नसता, तर प्रियानो तिच्या साक्षीमुळे ज्या लोकांचं तारण झालं ते कदाचित झालं नसतं. ती तिच्या कामामध्ये बिझी राहिली असती. म्हणजे परमेश्वर आपल्या जीवनामध्ये दुःख, त्रास, अडचणी, आजारपण अशासाठी आणत असतो की काहीतरी प्रियानो तो दिशा दाखवत असतो, तो मार्गदर्शन करत असतो, तो कुठल्या तरी एका उद्देशाने तो आपल्याला बोट दाखवत असतो की तिकडे बघायचं आहे. आज कदाचित काही लोक म्हणतील आमच्या जीवनामध्ये असं का होतं किंवा का झालेलं आहे, आपले प्रियजन जात आहेत किंवा आम्ही या महामारीमध्ये अडकत आहोत, जग एवढं भयंकर रीतीने आज दुःख आणि त्रास भोगत आहे. तर प्रियानो मुद्दा तोच चाललेला आहे की देव आपला दिशादर्शक होऊन पाहतो आहे, तो आपल्याला मार्गदर्शन करत आहे, तो काहीतरी आपल्याशी बोलत आहे. त्याकडे आपण लक्ष दिलेलं आहे का? आज प्रियानो विश्वासणारेच नाही तर सेवकांना देखील प्रियानो कोविडची बाधा झालेली आहे. सेवकांना देखील प्रियानो कोविडच्या बाधेमुळे जगातून जावं लागलेलं आहे. कित्येक सेवक प्रियानो आज मरण पावलेले आहेत. देवाला प्रश्न नाही विचारतायत, परंतु देव त्या परिस्थितीमधून आपल्याशी काहीतरी बोलत आहे. पवित्र शास्त्रामधून प्रियानो इव्हन आपण जो शास्त्रभाग आता वाचलेला आहे, पौल हा देवाचा एवढा मोठा सेवक की ज्याने एवढी मोठी सुवार्थ आशिया खंडामध्ये केली, मंडळांची स्थापना केली, आत्मे जिंकले, तो स्वतः देखील प्रियानो इथं काय म्हणत आहे? त्याला देखील ते दुःखामधून जावं लागलं, त्या त्रासामधून जावं लागलं, त्या छळामधून जावं लागलं. आणि म्हणून आपण जो शास्त्रभाग काढला आहे की पौलाचे करंथीकरास दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि 8व्या वचनामध्ये तो म्हणत आहे की बंधुजनो, आशियात आम्हावर आलेल्या संकटाविषयी तुम्हाला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही. मुद्दामून तो लिहित आहे प्रियानो की आशियामध्ये ज्या ठिकाणी प्रियानो त्यांनी एवढी मोठी सेवा कार्य केली ते काय सहज झालं नाही, त्यांनी काय सहज ते स्थापन केलं नाही, परंतु ते करत असताना नाना प्रकारच्या छळांना, त्रासांना, दुःखांना सामोरं जावं लागलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल तो वर्णन करत आहे की बंधुजनो, आशियात आम्हावर आलेल्या संकटाविषयी तुम्हाला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही. ते असे की आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशय दडपले गेलो. आमच्या शक्तीपलीकडे दडपण्याची प्रक्रिया आमच्यावरती झाली. देवाचा सेवक आहे, नीतिमान देवाचा एवढा मोठा प्रियानो दास की ज्याने प्रियानो मंडळच नाही तर पुढेही पवित्र शास्त्रामध्ये त्याची पत्र आपण वाचत आहे, त्याला देखील प्रियानो त्यामधून जावं लागलं, त्याला देखील प्रियानो त्यामधून जावं लागलं. आणि म्हणून तो म्हणत आहे की आमच्या शक्तीपलीकडे अतिशय दडपले गेलो आम्ही. म्हणजे आमच्यावर एवढं दडपण होतं की आमची शक्ती सुद्धा त्याच्या पलीकडे त्या गोष्टी घडलेल्या आहेत. आज आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी होतात त्या प्रियानो देवाला सगळ्या माहीत आहे. त्याला जाणून आहे की प्रियानो आपली दुःख कशी आहेत, आपल्या वेदना काय होत आहेत, पण तरी देखील प्रियानो त्यामधून तो आपल्याला घेऊन जात आहे. तर प्रियानो त्याच्याबद्दल पौल देखील काय म्हणते, इतके की आम्ही जगतो की मरतो असे आम्हाला झाले. एवढं दडपण होतं, एवढं दडपण होतं, नुसतं दडपण. तो दडपणाबद्दल बोलत आहे. एवढं प्रेशर त्याला आपण म्हणतो की या प्रेशरमध्ये एवढे आम्ही होतो की जगतो की मरतो आता आम्ही. एवढा दबाव आमच्यावरती होता, भयंकर दबाव. आणि तो काय होतं प्रियानो, सुवार्तेसाठी तो सर्व काय करत होता, पण त्याच्यावरती तरी देखील दबाव. आपण कदाचित सुवार्ता फार कधीतरी करत असू, फार विचारे करत नसू, परंतु पौलाचं जीवन जर बघितलं फक्त त्याच्यासाठीच प्रियानो तो जगत होता, जसा ख्रिस्त त्याला कळाला त्या दिवसापासून.
देवबापाची सेवाच तो करत होता, पण ती सेवा इतकी प्रभावी रीतीने तो करत होता की लोकांचे आत्मे प्रभूकडे येत होते, जिंकले जात होते. पण तशाही सेवा कार्यामध्ये दुःख आणि दडपण त्याला सामोरं जावं लागलं. आणि म्हणून तो म्हणते 9 वचनामध्ये, फार तर काय आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हा सांगत होते. स्वतःचं त्याचं मन देखील तो म्हणत आहे की आता मरणच येणार आपल्याला. पण काय झालं प्रियानो? नाही मेला का तो इथं म्हणत आहे प्रियानो मंडळीला, करींच्या मंडळीला पत्र लिहित असताना तो म्हणत आहे की आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हाला सांगत होते. आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना जीवित करणाऱ्या देवावर भरोसा ठेवावा म्हणून हे झाले. मृतांना सजीव करणाऱ्या देवावर भरोसा ठेवावा. देवावर विश्वास नव्हता का त्याचा? हो, होता. त्या पुनरुत्थित झालेल्या प्रभू श्री ख्रिस्तावर त्याचा विश्वास का होता? तर त्याच्या जीवनामध्ये प्रियानो त्याची साक्ष आपल्याला चांगली माहिती आहे की तो ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता. आणि छळ करून प्रियानो तो त्यांना मारून देखील टाकत होता. पण परमेश्वराने त्याला दर्शन दिलं, त्याचं परिवर्तन झालं आणि त्या परिवर्तनानंतर तो प्रभूची सुवार्ता सर्वत्र प्रियानो सांगत होता. अगदी स्वतःचा प्राण गेला तरी चालेल. मग एवढं असताना मग त्याच्या जीवनामध्ये दुःख यायला नको होतं, कारण तो देवाची सेवा करत होता. पण तसं झालेलं नाही प्रिया, तसं झालेलं नाही आहे. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो, आपण एवढी प्रार्थना करतो, आम्ही एवढं बायबल वाचतो, आम्ही एवढं दशांश देतो, आम्ही एवढे चर्चला जाणारे होतो, आम्ही एवढी मदत करणारे होतो, मग आमच्या जीवनामध्ये असं का? अरे पण त्याचं वचन जर बघितलं तर एवढा मोठा देवाचा सेवक पाऊल हा सुद्धा प्रियानो त्यामधून सुटला नाही. त्याला देखील तो म्हणत आहे की एवढं मोठं दडपण होतं की आपण त्याच्यात मरणारच. आणि पुढे जाऊन तो म्हणत आहे की आमचं स्वतःचं मन देखील सांगत होतं. मन खंबीर असतं प्रियानो तोपर्यंत जीवन अगदी व्यवस्थित आपण जगत असतो. पण ज्या वेळेला मन सुद्धा प्रियानो डगमगायला लागतं, मनातून आपण प्रियानो हलून जातो, त्यावेळेला मग आपलं जीवन कठीण वाटतं. पाऊल म्हणत आहे त्याचं मन सुद्धा त्याला सांगत होतं आता की आपण आता मरणारच अशा परिस्थितीमध्ये. पण पुढे तो काय म्हणत आहे, सगळं काही कसंही झालं तरी चालेल, हरकत नाही, आज न उद्या मारायचंच आहे. पण त्याचा सांगण्याचं किंवा बोलण्याचं किंवा जीवन त्याचं काय बोलत आहे, तो म्हणत आहे की आम्ही स्वतःवर नव्हे. अरे माझ्या मनाला जरी वाटत असेल मी मरणार आहे, पण तो म्हणत आहे जाऊ दे त्या मनाबद्दल, पण तो म्हणत आहे आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना सजीव करणाऱ्या देवावर भरोसा ठेवावा. आम्ही जरी मेलो हे सगळं कार्य करत असताना तरी हरकत नाही, मृतांना सुद्धा तो सजीव देणारा देव आहे, त्याच्यावरती आमचा भरोसा आहे. मग आज मेलो उद्या तो जिवंत करेल, आणि उद्या मेलो तर नंतरच्या काळामध्ये परत एकदा तो जिवंत करणार आहे. त्या देवावरती भरोसा टाकून जे काही जीवनामध्ये त्यांना दुःख त्रास येत होते त्या सगळ्या गोष्टीला प्रियानो सामोरं जाण्यासाठी ते तयार होत होते दर दिवशी. कारण मृतांना सजीव करणाऱ्या देवावरती त्यांचा भरोसा होता. आज आपला भरोसा कशावरती आहे प्रियानो? देव दुःख आणि त्रास आणि संकट प्रियानो आपल्यावरती देत आहे, पण तो काहीतरी दिशा दाखवत आहे. कुठेतरी आपल्याला प्रियानो म्हणत आहे की या दिशेकडे तुमचं लक्ष गेलेलं नाहीये. तो आपल्याशी संभाषण करू इच्छितो प्रियानो, तो आपल्याला मार्गदर्शन करायला पाहत आहे. आपण कुठे चाललेलो आहोत प्रियानो? आपला देव जिवंत प्रियानो देव म्हणतो आपण, मेलेल्यांना सुद्धा सजीव करणारा तो देव आहे. पण त्याच्या संपूर्ण योजनेमध्ये आपण कुठे आहोत हे स्वतःला पाहणं प्रियानो फार गरजेचं आहे. आणि म्हणून तो त्याच्यामध्ये पुढे जाऊन म्हणत आहे, त्याने आम्हावर एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सोडवले, तो आत्ता सोडवत आहे आणि तो आम्हाला यापुढे सोडविल अशी त्याचविषयी आमची आशा आहे. प्रियानो बघा, भरवसा आणि आशा दोन गोष्टी तो म्हणत आहे. 9 वचनामध्ये त्या देवावर त्याचा भरोसा आहे म्हटलेलं आहे. 10व्या वचनामध्ये तो म्हणत आहे की त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सोडवले.
म्हणजे कितीतरी भयंकर अशा गोष्टी त्यांच्यावर आल्या की त्यांचा प्राण जाणार. असं एकदा घडलं नाही, दोनदा घडलं नाही, तीनदा घडलं नाही, असं अनेक वेळा घडलं त्याच्या जीवनामध्ये. आणि तो म्हणत आहे की एवढ्या मोठ्या प्राण संकटातून त्याने जर आम्हाला वाचवलेलं आहे तर आता देखील तो सोडविल. संकट थांबलेली नाही आहेत प्रियांनो, प्राण जाण्याची वेळ येत आहे. अशा कितीतरी परिस्थितीमधून तो दरवेळेला गेलेला आहे. त्याने अपेक्षा कधी केली नाही किंवा तो म्हणाला नाही प्रभू हे काय माझ्यावरती, मी एवढी तुझी सेवा करतो आणि माझ्यावरती एवढे संकट येतात, ते सुद्धा प्राण जाण्यासारखी वेळ येतात माझ्यावरती, असं का प्रभू तू करतो, असं तो बोलला नाही कधीच प्रिया. त्याने कधी त्याच्यासाठी प्रार्थना सुद्धा केली नाही, देवा माझ्यावरती संकट आलेलं आहे, घालून टाक घालून टाक. आज लोक प्रार्थना करतात नाही का, करोना जाऊ दे प्रभू, करोना घालव देवा, करोना घालव देवा. वाईट वाटतं प्रियानो कधी कधी दैवाचे सेवक देवाच्याच योजनेला कधी कधी म्हणतात देवा बंद कर तुझी योजना, देवा बंद कर तुझी योजना. मागे मी म्हटलं होतं प्रियानो, काही राजकीय पुढारी लोक म्हणतात तिथं नाही का, गो करोना गो, गो करोना गो. आणि तशी आपली पण प्रार्थना असते, देवा घालो करोना, घालो लवकर घालो देवा. अरे त्या करोनाला देवाने आणलेलं आहे, त्या संकटांना देवाने आणलेलं आहे, त्या त्रासांना देवाने आणलेलं आहे, त्या दुःखांना देवाने आणलेलं आहे. का आणलेलं आहे तर प्रियानो तो दिशा दाखवत आहे काहीतरी. आणि म्हणून कधी चुकून प्रार्थना अशी करू नका, देवा करोनाला घालव. देवाला म्हणा ह्या करोनामध्ये मला तुझी सेवा करण्यासाठी आणि त्या दिशेकडे लक्ष देण्यासाठी आणि त्या दिशेमध्ये मार्गस्थ होण्यासाठी मला प्रभू तू सहाय्य कर, मला तू शक्ती दे, मला तू धैर्य दे प्रभू, त्यामधून मी जाईल म्हणून. आणि जर तुझी इच्छा असेल तर मी मरेल सुद्धा. आणि म्हणून पावलाने प्रियानो एवढा देवाचा मोठा सेवक, त्याला देखील प्रियानो कधी ह्या गोष्टी असं वाटलं नाही त्याने की त्याला वाटलं नसेल का तो सुद्धा माणूस होता, का माझ्यावर एवढे मोठे संकट येतात की अगदी माझा प्राण जाईल. आणि एकदा नाही कितीतरी अनेक वेळ झालेला आहे, पण त्याने प्रार्थना तशी केलेली नाही. पण विश्वास मात्र त्याचा आहे, भरोसा आहे. आणि म्हणून तो 10व्या वचन म्हणतोय, त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सोडवलंय, तो आताही सोडवत आहे आणि तो आम्हाला यापुढेही सोडवेल अशी त्याचविषयी आमची आशा आहे. मग काय झालं शेवटी, पाऊल म्हणत आहे पूर्वी सोडवलं, आता सुद्धा सोडवेल आणि भविष्यामध्ये सुद्धा तो आम्हाला निश्चितच सोडवणार, ही खात्री आहे. काय झालं पण पावलाचं काय झालं प्रिया, मेला नाही का तो, आजपर्यंत जिवंत आहे का, देवाचा सेवक आहे म्हणून. हो तो म्हणत आहे की बाबा पुढे पण सोडवेल म्हणून, कधीच मेला नाही का तो. झाले 2000 वर्षापूर्वी मेला तो प्रियानो. नुसता मेलाच नाही, साधं त्याचं मुंडकं उडवण्यात आलेलं आहे प्रियानो, मुंडकं उडवण्यात आलेलं आहे. मग काय म्हणायचं आता. मग काही लोक म्हणतील काय मग एवढा मोठा त्रास त्याला झाला. अरे आपलं आयुष्य ते काय 100 वर्ष उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. 120 वर्षापेक्षा जास्त मी देणार नाही. पण आता ते सुद्धा प्रियानो कमी झालेलं आहे. पुढे जाऊन प्रियानो आपल्याला 60 ते 70 वर्ष आपण म्हणत असतो. अरे परंतु जर त्या 60-70 वर्षामध्ये किंवा 120 वर्ष जरी म्हटलं तरी त्यामध्ये प्रियानो जर आपण देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगलेलं आहे तर पुढचे प्रियानो अनंत काळचं जीवन हे देव त्याच्या सानिध्यामध्ये दाखवणार आहे का नाही, त्याला महत्त्व जास्त आहे प्रियानो. त्या प्रियानो अनंत काळच्या जीवनासाठी आजची प्रियानो परिस्थिती देवाने आपल्याला दाखवलेली आहे की आपण स्वतःला प्रियानो त्या दिशेला आपण घेऊन जावं, त्या गोष्टींना समजून घ्यावं, तो पश्चाताप आपण करावा, देवाच्या वचनाप्रमाणे जगावं. हे देव आपल्याला सांगत आहे की त्यामुळे नंतर पुढचं जीवन प्रियानो आपलं सुरक्षित देव करणार आहे, कारण त्याने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे प्रियानो. आज जगात कितीतरी लोक आहेत प्रियानो की ते तसेच मरत आहेत, त्यांना ख्रिस्तसुद्धा कळलेलं नाही, त्यांना ख्रिस्तसुद्धा कळलेलं नाही. त्या लोकांचं काय होणार आहे, पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट सांगत आहे की शेवटच्या काळात प्रियानो जर त्यांनी ख्रिस्ताचं नाव ऐकलेलं असेल ते सुद्धा उठतील प्रियानो, बाकीच्या लोकांबरोबर ते सुद्धा उठतील, परंतु ते अनंत काळच्या नरकासाठी शिक्षा भोगण्यासाठी प्रियानो जातील.
पण विश्वासणारे मात्र प्रभूच्या सान्निध्यामध्ये प्रियानो जातील. ते प्रियानो आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाच्या गोष्टी आहे. आणि म्हणून ज्यावेळेला इंग्लिशमध्ये शब्द येतो नो पेन नो गेन, जर कुठल्याही प्रकारचं दुःख नाही आहे, कुठल्या प्रकारची समस्या नाही आहे, त्रास नाही आहे, तर गेन नो गेन, काय फायदा नाही मग. पण जर आपल्या जीवनामध्ये दुःख समस्या त्रास आहे तर इथून पुढं प्रियानो त्या देवाकडे लक्ष देऊन पुढं आपल्याला देवबाप एक विशेष प्रियानो आपलं जीवन तो आशीर्वादित करणार आहे. आणि म्हणून ह्या गोष्टींकडे प्रियानो आपल्याला लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. पौलाने प्रार्थना संकटांसाठी केलेली नाही आहे की प्रभू माझ्यामधून ते संकट घालव किंवा दूर कर, परंतु त्याने जर प्रार्थना केली असेल तर त्याच्या एका आजारपणासाठी देखील केलेली आहे. आणि ती आपल्याला चांगली माहिती प्रियानो. जर आपण कोरिन्थीकरास दुसरेच पत्र आणि त्याचा 12वा अध्याय आणि त्याच्या 9 वचनामध्ये तो म्हणत आहे, त्या ठिकाणी काय म्हणत आहे, परंतु त्याने मला म्हटले, 7व्यापासून वाचतो मी, प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवी. आता परत एकदा प्रियानो आपल्याला पाहायला मिळत आहे की त्याने प्रार्थना केली दुःखासाठी. त्याच्या जीवनामध्ये कोणता आजार होता, त्रास होता माहीत नाही, पण तो म्हणत आहे मी 3 वेळा म्हणजे काय, सकाळी दुपार संध्याकाळी केली असं नाही. त्याच्या संपूर्ण त्या आयुष्य काळामध्ये कधीतरी त्याला त्रास व्हायचा तो किंवा त्याला त्रास होत असेल तर त्याने एकदा प्रार्थना केली, किंवा त्रास झाल्यानंतर काही वर्षानंतर परत एकदा प्रार्थना केली असेल, परत एकदा त्याने 3ऱ्यांदा प्रार्थना केली असेल. त्याच्या संपूर्ण कार्यामध्ये जीवन काळामध्ये फक्त 3 वेळा त्याच्या आजारपणासाठी त्याने प्रार्थना केली. म्हणजे ते आजारपण त्याच्या जीवनामध्ये प्रियानो त्याच्याबरोबर सातत्याने होतच, तो त्रास त्याला होतच होता प्रियानो. असं कधी झालं नाही की देवाची सेवा करत होता म्हणून देवाने लगेचच तो आजार त्याच्यापासून दूर केला आणि म्हणाला पळ सुटत, एकदम जोरात वेगाने जा म्हणजे सेवा करशील, मी आजारपण काढून टाकले. नाही, सेवा करत असताना देखील प्रियानो त्याच्या जीवनामध्ये तो त्रास त्याला सारखा होत होता. आपल्याला माहीत नाही काय आहे, पण तो म्हणतो मी 3 वेळा प्रार्थना केली की प्रभू माझ्यापासून तो काढून टाक, परंतु देवाने उत्तर मात्र काय दिले त्याला 9 वचनामध्ये, परंतु त्याने मला म्हटले आहे माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. माझी फक्त कृपा आहे, मी काढणार नाही तो त्रास, ते तसंच ठेवेल. शास्त्रज्ञ पण म्हणतात नाही का, आता कोरोना जाणार नाहीये, किती तुम्ही प्रार्थना करा, आता कोरोना घालो देवा, कोरोना घालो देवा, गो कोरोना म्हणून म्हणा, पण तो म्हणतो नाही. पण तो विशेष करून काय सांगतोय, माझी कृपा मी देईन. कोरोना सगळ्या जगामध्ये राहणार आहे, पृथ्वी तलावर सगळीकडे राहणार आहे. मी नाही सांगत, शास्त्रज्ञ सांगतात प्रियानो. पण त्यामधून निभाव लागण्यासाठी प्रियानो तो आपली कृपा देत राहील. आपल्या वैयक्तिक प्रत्येकाने प्रियानो आपल्या जीवनाचं परीक्षण करणं गरजेचं आहे. काही लोक म्हणतील मग आपल्या प्रियजनांचं काय. प्रियानो, जे गेले ते देवाच्या इच्छेप्रमाणे आणि जे जातील ते सुद्धा देवाच्या इच्छेप्रमाणे, आणि सगळ्यांनाच एक दिवशी परत जायचंच आहे प्रियानो. पौलसुद्धा नंतर गेला एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा. पण लक्षात घ्या, तो म्हणत आहे जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत माझी कृपा तुला पुरे राहणार आहे. आणि पुढं तो म्हणत आहे अशक्तपणाचं शक्ती पूर्णतेस येते. म्हणजे ज्या वेळेला हे दुःख, संकट, त्रास आणि आजारपण आपल्या जीवनामध्ये येतो त्यावेळेला आपण अशक्त होतो. पण त्या अशक्तपणामध्ये तो काय म्हणतोय, शक्ती पूर्णतेस येते. देव आपलं सामर्थ्य मोठ्या प्रभावी रीतीने त्या काळामध्ये तुमच्यामध्ये करून दाखवेल, माझ्यामध्ये करून दाखवेल.
ज्या वेळेला आपण अशक्त होतो त्याच वेळेला प्रियांनो आपण सशक्त होऊन जातो. आणि पावलाने त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि म्हणून प्रियांनो ज्या ज्या वेळेला तो म्हणतोय दुःख व्हायचं, अशक्त व्हायचा, तो त्रास व्हायचा त्याला, त्यावेळेला अधिक तो देवाकडे प्रार्थना करायचा, देवाच्या सान्निध्यामध्ये जास्त जायचा, देवाची सेवा प्रभावीरित्याने करायचा. पहिली गोष्ट मी मगाशी जसं सांगितली की त्याची बहीण मारली त्या तरुणाची आणि त्याने देवाला सोडून टाकलं. असं प्रियांनो पावलाने केलेलं नाहीये किंवा ते पवित्र शास्त्र आपल्याला तसं शिकवत नाही. ज्या ज्या वेळेला प्रियांनो दुःख येत आहे, त्रास होत आहे, आपण अधिक प्रभूच्या चरणाजवळ बसणं गरजेचं आहे, अधिक देवाची इच्छा समजून घेणं गरजेचं आहे, पवित्र शास्त्र वाचून प्रियांनो त्यानुसार वागणं सुद्धा प्रियांनो गरजेचं आहे. आणि म्हणून ही गोष्ट प्रियांनो पाऊल पुढं म्हणत आहे. आणि मग 10व्या वचनामध्ये काय म्हणतंय, 9 वचनाच्या शेवटच्या भागामध्ये म्हणत आहे, म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवेन. ज्या वेळेला मी अशक्त होतो त्या घटनेबद्दलची तो म्हणतो मी प्रौढी करेन, आनंदाने तो म्हणत आहे लोकांना मी सांगेन, बघा माझा अशक्तपणा कसा आहे, माझी दुर्बलता मी प्रौढाने लोकांना सांगेल, कारण ह्या दुर्बलतेच्या गोष्टींमुळे मी प्रभूमध्ये अधिक वाढलेलो आहे. लोक आपली दुर्बलता लपून ठेवण्याचा प्रयत्न करतात नाही का. नको लोकांना कशाला सांगायला पाहिजे. सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा प्रयत्न, कोरोना झाला तर लोक सांगत नव्हते. अरे पण त्या अशक्तपणामध्ये आपल्याला देव सशक्त करत असतो हे सुद्धा नंतर प्रियांनो आपल्याला देव दाखवून देणार आहे. आपला अशक्तपणा प्रियांनो त्यावेळेला देव आपल्याला मोठ्या रीतीने सामर्थ्य देणार आहे आणि मग ती साक्ष प्रियांनो घडणार आहे. आणि पावलाच्या जीवनामध्ये ते झालेलं आहे. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रियांनो विशेष करून 10वं वचन सुद्धा महत्त्वाचं आहे की ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे यात मला संतोष आहे, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त होतो. त्याला त्याचं रहस्य समजून आलेलं आहे आता की ज्या वेळेला दुःख होत आहे त्या दुःखाच्या काळामध्ये मी अशक्त जरी झालो तर देव मला सशक्त करतो आणि उलट देव त्यामधून त्याचं कार्य मोठ्या सामर्थ्याने करून घेतो. आणि म्हणून ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे यात मला संतोष आहे तो म्हणतो, आनंद आहे तो म्हणतोय. तो प्रार्थना करत नाहीये की संकट घालव देवा, येशूच्या सामर्थ्याने सगळं काय घालून टाक देवा, बांधून टाक देवा. आज वाईट वाटतं काही वेळेला प्रियांनो काही सेवकांच्या अशा प्रार्थना ऐकून. देवाला माहीत नाही आहे का हे सगळं? देवाला सगळं माहीत आहे. अरे पण त्यांनी मुद्दामून ते आणलेलं आहे या जगामध्ये. ते एखाद्या व्यक्तीवरतीच जर असतं तर आपण सगळ्यांनी मिळून प्रार्थना केली असती, देवा त्याच्या पापांची क्षमा कर, त्याला या संकटातून सोडव. पण आज प्रिय संपूर्ण जगावरती जर ते आलेलं आहे तर देव सांगत आहे काहीतरी की होय, तुम्हाला सुद्धा सर्वांनाच पश्चातापाची गरज आहे. तुमची दिशा तुम्हाला पडताळून पाहण्याची गरज आहे. तुम्ही पुन्हा एकदा मला आपल्या डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे की जे आत्तापर्यंत कदाचित बरेचसे लोक करत नव्हते, प्रियांनो, जग करत नव्हते. आणि म्हणून ह्या अशक्तपणामध्ये देव आपण किती प्रियांनो असहाय्य आहोत, दुर्बल आहोत हे सुद्धा आपल्याला तो दाखवून देतो. आपण स्वतःहून आता काही करू शकत नाही. जगामध्ये प्रियांनो ज्यांच्याकडे पैसा आहे ते सुद्धा प्रियांनो आता शांत बसलेले आहेत. त्यांना काहीच समजत नाही काय करायचं, कारण हा व्हायरस नक्की कुठल्या थराला घेऊन जाईल कोणाला सांगता येत नाही. काही लोक आहेत जग सोडून गेलेले आहेत हे त्यांनी बघितलं आहे. आणि म्हणून काही लोक आहेत की भारतसारख्या देशामधून प्रियांनो दुसऱ्या देशामध्ये निघून गेलेले आहेत स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी. पण तिकडे सुद्धा प्रियांनो गेलं तर तुम्हाला अशीच परिस्थिती दिसेल. कुठेही जा जगात, जोपर्यंत आपण कदाचित दुसऱ्या ग्रहावरती जात नाही कोरोना सोडणार नाही प्रियांनो, अशी परिस्थिती.
पण यामधून प्रियांनो आपल्याला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळत आहे की पौल हा रोमच्या मंडळीला देखील प्रियांनो काय म्हणते बघा. रोमकरासपत्र याचा 5वा अध्याय, रोमकरासपत्र त्याचा 5वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये तिथं म्हटलेलं आहे. मी 3ऱ्या वचनापासून वाचत आहे. रोमकरासपत्र याचा 5वा अध्याय आणि 3रं वचन. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील आणि शीलाने आशा निर्माण होते, आणि आशा लाजवत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झालेला आहे. मगाशी आपण करिंथच्या मंडळीला त्याने म्हटलेलं बघितलं. आता रोमच्या मंडळीला देखील तो काय म्हणत आहे की तो म्हणत आहे इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान आम्ही बाळगतो. वेगवेगळे संकट आले. त्याने प्रियांनो काही ठिकाणी प्रियांनो करिंथच्या 2ऱ्या पत्रामध्ये लिहिलेले आहेत ती संकटं काय आहेत म्हणून, पण ती तेवढीच होती असं नाही. पण त्या संकटाचा तो म्हणत आहे आम्ही अभिमान बाळगतो. का? कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटामुळे धीर उत्पन्न होतो. कोरोनामुळे धीर उत्पन्न झालेला आहे प्रियांनो. आपण अधीर होऊन सगळी काही कामं करत होतो. अरे मला इकडे जायचंय, मला तिकडे जायचं, मला हे करायचं ते करायचं, सगळ्या योजना आपण करत होतो. पण आता करोनामुळे प्रियांनो निवांत, ठीक आहे, नाही जमलं आज, उद्या बघू, उद्या नाही परवा बघू, पुढच्या आठवडी बघू, पुढच्या महिन्यात बघू, अरे बाबा पुढच्या 6 महिन्यात बघू किंवा पुढच्या वर्षी बघू. कार्यक्रम सगळे प्रियांनो पुढच्या वर्षापर्यंत ढकलण्यात आलेले आहेत. का? करोना आहे. म्हणजे धीर आता उत्पन्न झाला. हा जर करोना नसता तर माणसं प्रियांनो सर्वत्र सगळीकडे प्रियांनो जगाची उलटापालट करून टाकली असती. पण तो म्हणत आहे की संकट त्याच्यावरती सुद्धा जेव्हा आलं त्यावेळेला धीर उत्पन्न होतो. धीराने सगळी काही गोष्टी, आणि धीर उत्पन्न झाल्यावर काय वाटतंय, धीराने शील आणि शीलाने आशा निर्माण होते. आपलं शील म्हणजे आपण एक स्वतःचं प्रियानं कॅरेक्टर, चरित्र एक आपलं प्रियानं धीरामुळे तयार होत असतं. संयमी होतो आपण, आणि मग मनाला जो उतावळेपणा असतो तो कुठेतरी शांत होऊन जातो. आज देव प्रियानो तशा गोष्टी करत आहे ह्या कोरोनाच्या काळामध्ये. आणि मग तो धीराने शील आणि शीलाने आशा निर्माण होते. पुढच्या गोष्टी होय पाहू शकतो मी कधी, जर माझ्यामध्ये शील आहे, चरित्र देवाचं पवित्र जीवन जर माझ्यामध्ये आहे तर मला तसं होणार आहे. आणि आशा लाजवत नाही तो म्हणतो. आशा लाजवत नाही. का लाजवणार नाही आशा? कारण तो म्हणत आहे आपल्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झालेला आहे. हे सर्व संकटामुळे तो म्हणत आहे की संकटामुळे माझ्या जीवनामध्ये धीर आला, धीरामुळे माझं जीवनामध्ये शील आलं, आणि त्या शीलामुळे आशा निर्माण झाली, आणि मग तो म्हणत आहे त्या आशेमुळे मी माझं जीवन पडताळून पाहू शकलो, आणि मला खात्री झाली की देवाने माझ्यावर आता त्याच्या प्रीतीचा वर्षाव केलेला आहे, तर मी खात्रीने पुढचं जीवन आशीर्वादाचं जगणार आहे. पौल प्रियांनो ह्या गोष्टींना समजावून सांगत असताना दुःख, त्रास त्याच्या स्वतःच्या जीवनात आलेले आहेत. येशू ख्रिस्ताच्या जीवनामधून प्रियांनो तो शिकलेला आहे, आणि पावलाच्या जीवनामधून तुम्ही आणि मी प्रियांनो शिकणं गरजेचं आहे. 8व्या अध्यायाचं प्रियांनो, त्याच रोमकरासपत्र 8वा अध्याय आणि प्रियांनो त्याचं 18 वचन काय म्हणते बघा. आधी मी 18 वचन वाचत आहे, त्यानंतर मी 28. रोमकरासपत्र 8वा अध्याय आणि 18 वचनामध्ये म्हटलंय, कारण आपल्यासाठी जे गौरव प्रगट होणार आहे त्याच्या पुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. त्याने प्रियांनो दुःखांना सहन केलेलं आहे, संकटांना सहन केलेलं आहे, अपमानांना सहन केलेलं आहे, भयंकर दडपणाखाली तो जगलेला आहे. परंतु त्या सगळ्या गोष्टींबद्दल तो काय म्हणत आहे? तो म्हणत आहे की जे गौरव प्रगट होणार आहे आपल्यासाठी, पुढं जाऊन जे देव आपल्याला दाखवणार आहे, गौरव प्रगट होणार आहे, त्याच्या पुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे म्हणतोय मी. पौल म्हणत आहे पुढं जे आपल्याला परमेश्वर दाखवणार आहे गौरव,
सांप्रत म्हणजे सध्याच्या परिस्थितीमधली दुःख काहीच नाही येतं म्हणतो. म्हणजे ती किंमत मोजावी तर लागणार आहे आणि मोजली तरच ते पुढे पाहायला मिळणार आहे. पण तेवढी मोठी प्रियानो गोष्ट आपल्याला गौरवाची देव दाखवणार आहे, त्याच्या पुढे हे दुःख काहीच नाहीये सध्याचं. काही लोक आता म्हणता येत नाही का पुढच्या काही वर्षांमध्ये याहीपेक्षा प्रियानो मोठे आजार येणार आहेत. आपण कोरोनालाच घाबरत बसलो होतो, कसं काय म्हणतील. कोरोनापेक्षाही भयंकर असे आजार जगामध्ये कदाचित आले पण असतील, पण अजून ते बाहेर दिसले नसतील. ती सगळी जरी प्रियानो ग्राह्य धरली आपण आणि त्यामधून जर जावं लागलं तरी पाऊल जसं म्हणत आहे तसं प्रियानो आपण सुद्धा म्हटलं पाहिजे की काही हरकत नाही, काही हरकत नाही. जर पुढे आपल्याला ते गौरव दिसणार आहे, ते स्वर्गामधलं स्थान देवबापाच्या चरणाजवळ आपल्याला मिळणार आहे, तर यामधून जायला काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम. असं प्रियानो आपलं अंतःकरण, आपलं मन तयार झालंय का त्या गोष्टींसाठी? मग आपण म्हणू, मग देव आपल्या जीवनामध्ये दुःख का पाठवतो हा प्रश्नच कोणी विचारणार नाही. कारण आपल्याला परिपक्वता आलेली आहे आता, की आपल्याला समजून येत आहे की देव आपल्या जीवनामध्ये का दुःख पाठवत आहे. तर प्रियानो तो एक तर आपल्याला सतर्क करत आहे, त्याच्या मार्गापासून आपण भटकत चाललेलो आहोत. दुसरं तो म्हणत आहे यामध्ये की आपल्याला तो दिशा दाखवत आहे. जर ते स्वर्गातलं गौरव आपल्याला पाहिजे आहे, तिथं जर पोहोचायचं आहे, तर आपली दिशा चुकलेली आहे. आपण ज्या मार्गाने चाललेलो आहोत, ज्या दिशेला आपण धरलेला आहे, तो मार्ग तर नरकामध्ये जात आहे. आणि तुम्हाला सतर्कतेचा इशारा देऊन तुम्ही जर सुधारलात तर ठीक आहे, नाही तर नरकातच पोचताल. पण सतर्कतेचा इशारा देऊन तुम्हाला दिशा पण दाखवली जात आहे, तर या दिशेला तो तिकडे जातो स्वर्गामध्ये. तिकडची वाट कठीण आहे प्रियानो, इकडची वाट सोपी आहे. प्रभू श्री ख्रिस्ताने सांगितलं नरकाचं द्वार कसं आहे, ब्रॉडवे आणि स्वर्गाचं द्वार नॅरो, अरुंद दरवाजा आहे, कठीण आहे ते जाणं. या जीवनामध्ये खूप काही गोष्टींना सहन करून मगच प्रियानो स्वर्गाचं द्वार मिळणार आहे. तिथं 100 लोक जाण्यासाठी प्रियानो नरकाचं द्वार एवढं मोठं आहे, हजारो लोक जात आहेत. आज दिसते प्रियानो आपल्याला. परंतु स्वर्गामध्ये जर जायचं असेल, अरुंद दरवाजा आहे, एक माणूस सुद्धा नीट जाणार नाही, कदाचित त्याला तिरकं होऊन जावं लागेल. स्वर्गाचं दार इतकं छोटं आहे, इतकं छोटं आहे, सगळेच एकदम नाही घुसणार त्याच्यात. आणि म्हणून तो म्हणत आहे या गोष्टींमध्ये प्रियानो, त्याच्या 28 वचनामध्ये सुद्धा काय म्हणतो प्रियानो, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवल्यास देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यास, त्याच्या योजनेप्रमाणे ज्या लोकांना बोलवण्यात आलेलं आहे, ज्या लोकांना निवडण्यात आलेलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये कितीही दुःख त्रास असले तरी सर्व काही देव पुढं जाऊन कल्याणकारक गोष्टी करणार आहेत. मग कदाचित प्रियानो आपल्या जीवनामध्ये हा कोरोना, हे त्रास, हे अडचणी, हे अपघात, हे समस्या, हे मृत्यू, आपले प्रियजनांचे, आपल्या घरातल्या जणांचे प्रियानो, शेजार पाजाराचे काही असो, शेवटी तो म्हणत आहे कल्याणकारकच होतील. कोणासाठी? विश्वासणाऱ्यांसाठी. जसं त्या बाईबद्दल मगाशी मी दुसरी गोष्ट सांगितली की जरी तिला अपघात होऊन प्रियानो पक्षघातासारखा प्रियानो आजार झाला तिला, की तिचे हात आणि पाय तिला काहीच करता येत नाही, पण पुढे जाऊन प्रियानो ते कल्याणकारक झाल्या. 3 वर्षापर्यंत मात्र तिला तसं राहावं लागलं. आज वेगवेगळ्या ह्या परिस्थितीमधून प्रियानो जात असताना बायबलमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की त्याच्या सेवकांना, त्याच्या लोकांना प्रियानो ह्या त्रासातून जावं लागलेलं. आपल्याला माहिती प्रियानो, नोहाचं जीवनसुद्धा इतकी वाईट परिस्थितीमध्ये फक्त नोहावर त्याची कृपादृष्टी होती असं लिहिलेलं आहे.
आणि नोहाला देखील प्रियांनो आपण बघत आहोत, उत्पत्तीचं पुस्तक 6वा अध्याय, आणि देवाने जे त्याला सांगितलेलं आहे त्याचं 6वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, उत्पत्ती 6वा अध्याय 3रं वचन, तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे, तथापि मी त्याला 120 वर्षाचा काळ देईन. माणसाला प्रियांनो 120 वर्षाचा काळ. पण पुढे काय झालेलं आहे, 7वं वचन, तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करीन. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन, कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. परंतु 8वं वचन, परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. बाकीच्या समाजासारखा तो राहिला नाही प्रियांनो, बाकीच्या परिस्थितीसारखा, त्याच्या वातावरणासारखा तो जगला नाही. म्हणून देवाची कृपादृष्टी त्याच्यावर होती. म्हणून देवाने त्याला निवडलं, आणि निवडल्यानंतर त्याला तारू बांधायला सांगितलं. त्या तारूचं मोजमाप त्याला देण्यात आलेलं आहे, आणि देवाने त्याची योजना, त्याची दिशा त्याला दाखवून दिली. तुला काय करायचंय ते. लोक त्याला हसत होते, नोहा अरे कुठं तू तारू बांधत आहेस, इथं जवळपास नदी नाही, समुद्र पण नाही आहे काही, आणि एवढं मोठं तारू कसं काय पाण्यावर तरंगणार आहे. लोक त्याची चेष्टा करत असतील प्रियांनो, हसत असतील, त्याला वेडा म्हणत असतील. आणि देवाची आज्ञा पाळणारे, देवाच्या दिशेमध्ये चालणारे लोक खरंच प्रियांनो तसे असतात. पण इथं पुढं वचन काय म्हणत आहे, 7वा अध्याय आणि प्रियांनो त्याचं 5वं वचन फार महत्त्वाचं आहे. एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये विपरीत गोष्ट तो करत होता. आणि 7वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये लिहिलंय, तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. उत्पत्ती 7वा अध्याय 5वं वचन, नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. देवाच्या दिशेला त्याने ओळखलं, त्याप्रमाणे वागला, आणि तो चालला प्रियांनो. परिस्थिती त्याच्या विपरीत होती प्रियांनो. लोक काय म्हणतील हा विचार करत नव्हता नोहा. तो जर तसा असता ना तर प्रियांनो त्याच्याकडून काहीच झालं नसतं, मग त्याच्यावर देवाची कृपादृष्टी नव्हती. पण त्याला प्रियांनो त्या परिस्थितीला, त्या लोकांना, लोक काय म्हणतील याच्याकडे नाही, पण देव माझा काय म्हणतो तिकडे त्याचं लक्ष लागलं. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे, नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. आणि मग जलप्रलयाच्या मध्ये म्हटले 6वं वचन, की पृथ्वीवर जलप्रलय झाला त्यावेळी नोहा 600 वर्षाचा होता. आणि मग जलप्रलय सुरू झाला पाहिजे. आज नोहासारखी परिस्थिती आपली आहे का प्रियांनो? लोक काय म्हणतात परिस्थितीकडे लक्ष न देता देवाच्या दिशेकडे वळायचे प्रियांनो, देवाच्या इच्छेप्रमाणे वागायचं आहे. अब्रामाला देखील प्रियांनो त्याच प्रकारे थांबावं लागलं. 15 वर्ष थांबला तो. आकाशातल्या ताऱ्यांसारखे, समुद्राच्या किनारे असलेल्या वाळूंसारखी मी तुझी संतती करणार आहे, देवाने सांगितलं. पण प्रियांनो तो थांबला. मगच प्रियांनो 15 वर्षाने त्याला मिळालं. योसेफाचं जीवन जर बघितलं तर तिथे देखील प्रियांनो 12 वर्षाच्या आसपास कैदेमध्ये पडावं लागलं त्याला. 12 वर्षानंतर प्रियांनो देवाने त्याला आशीर्वाद दिलेला. आणि म्हणून तिथं उत्पत्ती 50व्या अध्यायामध्ये काय म्हटलेलं आहे, उत्पत्ती 50 आणि त्याचं 20 वचन म्हणत आहे प्रियांनो. उत्पत्ती याचा 50वा अध्याय आणि 20 वचनामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठी योजले होते. तुम्ही माझं वाईट योजले, पण तो म्हणत आहे त्या 12 वर्षाच्या काळामध्ये योसेफाने अशी प्रार्थना केली, कुठं म्हटलंय का प्रियांनो, देवा का माझ्यावरती हा तुरुंगवास, का मला या अशा वेगवेगळ्या आरोपांमध्ये, संकटामध्ये मी सापडत चाललेलो आहे, का माझ्याच भावांनी मला विकावं. त्यांनी कधी कुरकुर केली नाही, परंतु 12 वर्षापर्यंत प्रियांनो तो तसाच राहिला. कारण प्रियांनो पौल जसं रोमकरास पत्र आपण 8वा अध्याय आणि 28 वचन वाचत आहे की आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यास देवाच्या करुणेने सर्व गोष्टी, मग कशाही असतील त्या परिस्थिती, सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. कल्याणकारक होतात प्रिया. नो स्टॉप.
आज आपलं प्रियानो विश्वास पडताळून पाहणं गरजेचं आहे. परमेश्वराला म्हणून प्रार्थना अशी करू नका, देवा हे संकट घालव, पण देवाला म्हणा या संकटातून मला शिकव, तुझी दिशा समजण्यास मला मदत कर, मला कोणत्या दिशेला जायचं, प्रभू माझं सहाय्य कर. आणि निश्चितच प्रियानो, प्रभू श्री ख्रिस्ताला जर अशा परिस्थितीमधून, मागच्या वेळेला आपण ते वचन वाचलं प्रियानो, जर ओल्या लाकडाला असं करत आहेत तर सुकलेल्या लाकडांचं काय होईल? तुम्ही आणि मी प्रियानो आपण सुकलेल्या लाकडांसारखे आहोत, पण देव प्रियानो आपल्याला त्यामध्ये सहाय्य करणार आहे. परमेश्वर प्रियानो करो तुम्हाला या सर्व वचनामधून आशीर्वाद दो. आणि देव आपल्यावरती संकट का आणत आहे तर विशेष करून प्रियानो तो आपल्याला इशारा देतोय, तो आपल्याला प्रियानो दिशा दाखवतो. परमेश्वर करो तुम्हाला सहाय्य करो. प्रार्थना करूया. थोर अनुग्रहकारी जिवंत प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझा आभार मानतो सुंदरशा वेळेसाठी, तुझ्या कृपेत आणि दयेमध्ये प्रभू आजचा दिवस आणि ही वेळ प्रभू आम्हाला तो आमच्या जीवनामध्ये दाखवली. आम्ही आभार मानत आहोत प्रभू तुझ्या सर्व चांगुलपणासाठी, तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी. प्रभू आम्ही विशेष करून प्रभू आज तुझ्या वचनासाठी आम्ही तुझा आभार मानत आहोत की वेगवेगळ्या रीतीने प्रभू तू आमच्याशी बोलत आहे. प्रत्येक गोष्ट प्रभू तुझ्या वचनामध्ये उत्तर म्हणून आम्हाला खरोखर तू दाखवलेली आहे. यावेळेला प्रभू परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करत आहोत की आमच्या जीवनामध्ये खरोखर हे दुःख आणि त्रास काय येत आहेत याचा आम्ही विचार केला तरी प्रभू आम्हाला हे समजून येत आहे की तू आम्हाला सतर्कतेचा इशारा देत आहे. तू आम्हाला आमच्या जीवनाची दिशा बदलण्यासाठी तू सांगत आहे. आमच्या जीवनाची दिशा तुझ्याकडे आणि तुझ्याचकडे प्रभू आम्ही दृष्टी लावावी यासाठी प्रभू तू आम्हाला दाखवत आहे. आणि याही परिस्थितीमधून आम्हाला तू बाहेर नेशील, आम्हाला तू बाहेर काढशील प्रभू, हा आशा आणि आमचा भरवसा आहे. होय प्रभू, तुझ्या वेगवेगळ्या ह्या पवित्र शास्त्रामधील वचनामधून आम्हाला आज पुन्हा एकदा प्रभू तू बोलल्याबद्दल तुझा आभार मानतो. ये प्रभू, जे आज प्रियजन ह्या दुःखांमधून त्रासांमधून जात आहे, आम्ही सर्वच प्रभू परमेश्वरा यामधून जात आहोत, तर प्रभू प्रत्येकाला तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन दे. वचनाचा उलगडा चांगल्या रीतीने समजण्यास प्रभू तू सहाय्य कर. आणि प्रभू जे दुःखित आहेत त्यांचं सांत्वन आणि जे आजारामध्ये आहेत त्यांना प्रभू खरोखर तुझ्या चरणाजवळ धाव घेऊन प्रार्थना करण्याची संधी प्रभू मिळू दे. आणि जे आशीर्वादित आहेत प्रभू आज त्यांना पश्चातापी अंतःकरण देऊन अश्रुपूर्ण नेत्रांनी प्रभू तुझ्याकडे खरोखर प्रार्थना करण्यास प्रभू त्यांना तू सहाय्य कर. इथून पुढचा वेळ काढ आणि समस्त तुझे प्रियजन जे ऑनलाईनद्वारे प्रभू आज जॉईन झालेले आहेत अशा सर्वांवर तुझी कृपा दया असू दे. लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐकू. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आज आणि सदा सर्व काळ असो. आमेन. काल आज सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलते तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम, सर्व बदलती तरी येशू सारखा. आमेन. सगळ्यांचे आभार मानत आहे. जॉईन झालेल्या प्रियजनांसाठी विशेष प्रियानो, आपण पुन्हा एकदा पुढच्या बुधवारी आपण प्रार्थनेच्या या मधल्या आठवड्यामध्ये प्रियानो आपण भेटणार आहोत.
आणि 7 वाजता सुरू होईल. संडे स्कूलची लहान मुलं आज संध्याकाळी 6 वाजता सुरू होतील. सुरक्षित राहा. देव तुम्हाला आशीर्वाद. थँक्यू. बाय.